नमस्कार मंडळी, एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. घटस्थापनेपासून आपण महिला संतांची माहिती घेत आहोत. दररोज एक याप्रमाणे आपण 7 दिवस 7 महिला संतांची माहिती घेतली. आज 8वा दिवस 8व्या महिला संतांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आजच्या संत महिला आहेत संत सखुबाई. सखुबाई विठ्ठल भगवान विष्णूच्या कट्टर भक्त होत्या. महाराष्ट्र राज्यातील देवाच्या प्रसिद्ध भक्तांमध्ये त्यांची गणना होते. सखुबाईच्या विपरीत तिची सासू आणि पती स्वभावाने तितकेच दुष्ट होते. या सगळ्या परिस्थितीला देवाची भेट मानून सखुबाई तिचे काम करायच्या. सखुबाईचा जन्म महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याची आई आणि वडील दोघेही मोठ्या धार्मिक प्रभावाचे होते आणि त्या दोघांचे गुण सखुबाईच्या आत होते. सखुबाई भगवान विठ्ठलाच्या अनन्य भक्त होत्या. त्याच्या बालपणात त्यांनी देवाच्या प्रेमाचा कळस गाठला. विवाहास पात्र ठरल्यावर त्यांचे लग्न ब्राह्मण कुटुंबात झाले. महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावर कराड नावाची जागा आहे. त्यांच्या घरी एक ब्राह्मण कुटुंब होते जेथे सखुबाईंचे लग्न झाले. त्यांच्या घरात स्वतः ब्राह्मण, त्याची पत्नी आणि मुलगा आणि साध्वीची सून हे 4 जण राहत होते. ब्राह्मणाची सून सखुबाई होती. त्याने आपला सर्व वेळ परमेश्वराचे नामस्मरण, ध्यान, उपासना आणि स्तोत्रे इत्यादींमध्ये घालवला. सखुबाईंची सासू तिच्यावर खूप अत्याचार करायची. सासरी तिचा खूप आदर करायची आणि तिच्यावर खूप विश्वास करायची. सखुबाई जितकी प्रभुभक्त, सौम्य, नम्र आणि साध्या हृदयाची होती, तितकीच तिची सासू आणि पती तितकेच दुष्ट, उद्धट, कुटील आणि कठोर मनाचे होते. ते सखूला त्रास देण्यासाठी काहीही करायचे. मारणे, मारहाण करणे, त्रास देणे, अत्याचार करणे हे सर्व सामान्य होते. पहाटेपासून रात्रीपर्यंत प्रत्येकजण झोपी गेला. विश्रांतीशिवाय मशीनसारखे काम केल्यानंतरही सासूने तिला खाण्यासाठी पुरेसे अन्न दिले नाही. पण याला देवाची दया मानून सखुबाई आजारी असतानाही त्यांच्या कर्तव्यानुसार काम करत राहिल्या. पण दुष्ट सासू फक्त हे मान्य करणार नाही. ती त्याला लाथ मारेल किंवा 2 वेळा मुक्का मारेल आणि 10 किंवा 20 वेळा त्याला आणि त्यांच्या पालकांना शिव्या दिल्याशिवाय समाधानी होणार नाही. पण सखू त्यांच्या सासूबाईंसमोर काहीच बोलणार नाही. रक्ताचा एक घोट घेतल्यावर ती तशीच राहील, अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव. या वेदनादायक दुःखांना त्यांच्या कर्मांचा आनंद आणि देवाचे आशीर्वाद मानून त्यांना आनंदात रूपांतरित करण्यात ती नेहमीच आनंदी होती. एक दिवस सखुबाई रडत होती आणि भगवान विठ्ठलाच्या मूर्तीजवळ बसून रडत होती, अत्याचाराला कंटाळून. आणि तुम्हाला माहीत आहे की जो कोणी देवाला खऱ्या मनाने हाक मारतो, आर्ततेने हाक मारतो, देव त्याचे ऐकतो. आणि हे घडले. भगवान स्वतः त्यांच्यासमोर उभे राहिले. कुटुंबातील इतर सर्व सदस्य हे दृश्य पाहत होते आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले. काही दिवसांनी सखुबाईंच्या सासूने देवाची मूर्ती बाहेर फेकली, पण देवाच्या कृपेने ती मूर्ती घरात पुन्हा त्याच्या जागी सापडली. अशा प्रकारे सखुबाईंची सासू ती मूर्ती फेकून देईल अनेक वेळा बाहेर, पण ती मूर्ती पुन्हा त्याच जागी सापडली. ही एक दिवसाची गोष्ट आहे की सखुबाईच्या सासूने तांत्रिकाला बोलवले आणि आपल्या सुनबाईवर तांत्रिक जाप्य करते आणि हे बंद करण्यासाठी, जेणेकरून सखुबाई पूजा करणे बंद करतील. परंतु भगवान विठ्ठल स्वतः पतीच्या रूपात आले आणि त्यांचा नाश केला. पंढरपूरला भेट देण्याची इच्छा. पंढरपूर हे महाराष्ट्रातील वैष्णवांचे प्रसिद्ध तीर्थ आहे. दरवर्षी आषाढ शुक्ल एकादशीला मोठी जत्रा असते. कीर्तन करताना भगवान श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो स्त्री पुरुष दुरून येतात. काही प्रवासी बाजूने पंढरपूरच्या जत्रेला जात होते. यावेळी सखू कृष्णा नदीवर पाणी काढण्यासाठी गेली होती. हे सर्व निघताना पाहून त्यांच्या मनात श्री पंढरीनाथांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यांना वाटले की कसं तरी सासू आणि सासरे इत्यादींकडून परवानगी मिळू शकत नाही आणि पंढरपूरला जाणे निश्चित आहे. मग या मंडळींबरोबर का जाऊ नये. ती त्यांच्यात सामील झाली. त्याच्या एका शेजाऱ्याने ही सगळी बातमी त्यांच्या दुष्ट सासूला सांगितली. ते ऐकल्यावर ती विषारी सापासारखी हिंसक होऊन उठली आणि तिच्या मुलाला शिकवल्यानंतर तिला सखूला ओढण्यासाठी आणि मारण्यासाठी पाठवले. त्याने नदीकाठ गाठून सखूला मारहाण करून घरी आणले.
आता तिघांच्या सल्ल्यानुसार 2 आठवडे पंढरपूरच्या प्रवासापर्यंत सखूला बांधून ठेवायचे आणि खाण्यास पिण्यासाठी काही न देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी सखूला दोरीने इतक्या कडक बांधले की ते त्याच्या कोरड्या शरीरात अगदी वळ उठेपर्यंत करकचून बांधले गेले. देवाला प्रार्थना कर. बंधनात पडलेली सखू मोठ्या आवाजात विठ्ठलाला प्रार्थना करू लागली. अरे नाथ, माझी इच्छा होती की जर मी या डोळ्यांनी तुझ्या पायाला एकदाही पाहू शकलो तर माझे आयुष्य आनंदाने बाहेर पडेल. माझ्याकडे जे काही आहे ते तुझे आहे आणि मी चांगले किंवा वाईट मी तुझे आहे. अरे नाथ दयाळू, तू माझी इतकी ऐकणार नाहीस का? मी कितीही धीमी असली तरी ती त्रिभुवनमध्ये प्रवेश करते आणि परमेश्वराच्या कानाच्या छिद्रांमध्ये प्रवेश करते आणि त्याच क्षणी त्याच्या हृदयाला पाझर फुटतो. स्त्रीरूपात देवाचे आगमन. वैकुंठनाथाचे आसन सखूच्या आवाजाने हादरले. त्याने लगेच एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले आणि त्याच क्षणी सखूकडे गेले आणि म्हणाले, बाई, मी पंढरपूरला जात आहे, तू तिथे जाणार नाहीस? सखू म्हणाली, बाई, मला जायचे आहे, पण मला इथे बांधलं आहे. माझ्या पापीच्या नशिबात माझ्या पंढरपूरचा प्रवास कुठे आहे? हे ऐकल्यावर स्त्रीदेव म्हणाला, बाई, मी तुझी कायमची सोबती आहे, दुःखी होऊ नकोस. हे बोलल्यावर देवाने तिला ताबडतोब मुक्त केले आणि तिला पंढरपूरला नेले. आज फक्त सखूचे हे बंधन उघडले नाही, त्याचे सर्व बंधन नेहमी तिथे असतात ती मोकळी झाली आहे. नाथ सखूच्या वेशात बांधला गेला आहे. सखूची सासू आणि सासरे वगैरे येतात आणि वाईट गोष्टी सांगून निघून जातात आणि देव सुशिला वधूसारखे सर्व काही सहन करत आहे. अशा प्रकारे 15 दिवस बद्ध झाले. सासूच्या हृदयाला एवढा घामही आला नाही, पण सखूच्या नवऱ्याच्या मनात विचार आला की संपूर्ण एक बाजू काही खाल्ल्याशिवाय किंवा प्यायल्याशिवाय गेली. जर ती मरण पावली तर तो आमचा मोठा त्रास होईल. म्हणून पश्चाताप करून त्याने सखूचा पोशाख करून परमेश्वराशी संपर्क साधला आणि सर्व नाती तोडल्यानंतर क्षमेची प्रार्थना केल्यानंतर मोठ्या प्रेमाने अंघोळ आणि अन्न इत्यादी घेण्यास सांगितले. पतीने डोके खाली केले. तो सखू त्याच्या दुर्दैवाचा अंदाज लावत होती. तिच्या आगमनाप्रती तो सखू परत येईपर्यंत तिथेच राहिला. त्याने अंघोळ केले आणि स्वयंपाकघर बनवले आणि स्वतः तिघांना स्वतःच्या हातांनी खायला दिले. आजच्या जेवणाला काही अनोखी चव होती. देवाने त्याच्या सुंदर वागण्याने आणि सेवेने सर्वांना त्याच्यासाठी अनुकूल केले. सखूबाईंची सासू आणि पती आता ठीक आहेत. देवाच्या कृपेने तिचे मन बरे झाले. येथे सखूबाई पंढरपूरला पोहोचली आणि भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर आनंद सिंधूमध्ये तल्लीन झाली. ती विसरली की तिच्या जागी दुसरी एखादी बाई बांधलेली आहे. तिने शपथ घेतली की जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी पंढरपूरच्या मर्यादेपलीकडे जाणार नाही. प्रेम भक्तीने भारावलेली सखू भगवान पांडुरंगाच्या ध्यानात मग्न झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. तिला पुरण्यात शर्ते शेवटी सखूचा जीव त्याच्या शरीराच्या मागे सोडून पळून गेला आणि शरीर बेशुद्ध पडले. नशिबाने कराडजवळील किवाल नावाच्या गावातील एका इस्माने तिला ओळखले आणि त्याच्या साथीदारांना बोलवून तिचे अंतिम संस्कार केले. आता रुक्मिणीजीने पाहिले की तिचा तिथे मृत्यू झाला आहे आणि माझे स्वामी तिच्या जागी सून म्हणून बसले आहेत. मी असहाय्य होतो असा विचार करून तो स्मशानात गेला आणि सखूची हाडे गोळा केली आणि त्यात जीव ओतला. सखू एका नव्या शरीरात जिवंत झाली. सखूला जिवंत करण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करणारा आणि नष्ट करणारा महामाया देवीसाठी काय मोठी गोष्ट होती. सखूबाई प्रवाशांसह 2 दिवसात करहरला पोहोचली. सखूचे आगमन जाणून सद्गुणी परमेश्वराने नदीच्या काठावर एक भांडे आणले आणि सखू आल्याबरोबर 2-4 गोड पदार्थ बनवून त्याला भांडे दिले. तो अदृश्य झाला. सखू भांडे घेऊन घरी आली आणि तिच्या कामात व्यस्त झाली, पण तिच्या कुटुंबातील सदस्यांचा स्वभावात झालेला बदल पाहून तिला खूप आश्चर्य वाटले. काही दिवसांनी जेव्हा किवळ गावातील ब्राह्मण त्यांच्या घरी सखूच्या मृत्यूची बातमी देण्यासाठी आला आणि सखूला घरात काम करताना पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले नाही. त्याने सखूच्या सासऱ्याला हाक मारली आणि त्यांना म्हणाले, सखू पंढरपूरमध्ये मरण पावली. ती भूत म्हणून तुमच्या ठिकाणी आली आहे का? सखूचे सासरे आणि पती म्हणाले, ती पंढरपूरला सुद्धा गेली नाही. तू असे कसे बोलत आहेस? ब्राह्मणाच्या सांगण्यावरून सखूला बोलावून सर्व गोष्टी विचारण्यात आल्या. त्याने देवाच्या सर्व लीला कथन केल्या. सखूचे शब्द ऐकून सासू आणि पती मोठ्या पश्चातापाने म्हणाले, निषेधस्ती येथे बांधलेल्या स्त्रीच्या रूपाने लक्ष्मीपती विठ्ठल होते. आम्ही खूप नीच आणि कुटील आहोत, ज्यांना आम्ही इतके दिवस बांधून ठेवले आहे आणि तिला विविध प्रकारे त्रास दिला आहे. तिघांचीही अंतकरणे पूर्णपणे शुद्ध झाली होती. आता ते देवाच्या स्तोत्रांमध्ये गुंतले
आणि सखूला मोठा उपकार मानून त्यांचा आदर करू लागले. अशा प्रकारे देवाच्या दयेने तिच्या सासू आणि पतीला मैत्रीपूर्ण बनवून सखूबाई आयुष्यभर त्यांची सेवा करीत राहिल्या आणि त्यांचा सर्व वेळ परमेश्वराचे स्मरण, ध्यान, स्तोत्रे इत्यादींमध्ये घालवला. 8वा दिवस 8वी माळ. महिला संत संत सखूबाई यांची माहिती आपण व्हिडिओमधून बघितली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्या एका नवीन महिला संतांची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय दुर्गादेवी.